लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बाब आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे आपण पाहता पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते। ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। लाडकीचा मार्च एप्रिलचा हप्ता थकीत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती, त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42 लाख लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60 लाख महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। महायुतीची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा झाली। मात्र हे वाढीव पैसे कधीपासून मिळणार आहेत त्याचा देखील आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। विधानसभा निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना 1500 रुपये रक्कम वाढवून 2100 रुपये देण्याची ग्वाही दिली। पण हे 2100 रुपये नेमके कधीपासून मिळणार आहेत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात येऊ लागले। निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे ऍडव्हान्स पैसेही महिलांच्या खात्यात आधीच जमा करण्यात आले होते। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने त्यांचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं वचन दिलं। मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची। तर याबाबत आता तारीख निश्चित करण्यात लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय। सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकर यांनी सांगितलं। 30 एप्रिल पर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरे म्हटलं। साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासना आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते। त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडलेला आहे। बघा, मार्चचा हप्ता तुमचा राहिलेला आहे, बरोबर आहे। लाडक्या बहिणींना सोबतच एप्रिल महिन्याचा पण हप्ता तुमचा बाकी आहे। बघा, मार्चचे 1500, एप्रिलचे 1500 तुमचे बाकी आहेत। सोबतच जर आपण पाहिलं तर आता मे महिन्याचे पण 1500 रुपये तुम्हाला आले पाहिजे असं भरपूर महिलांचं म्हणणं आहे। आता कोणकोणत्या महिलांना वाटतंय की आम्हाला जे आहेत ते 4500 रुपये आले पाहिजे, म्हणजे 3 महिन्यांचे पैसे आले पाहिजे असं कोणकोणत्या महिलांना वाटतंय त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये 4500 रुपये पाहिजेत, 4500 रुपये पाहिजेत, 4500 रुपये पाहिजेत असं कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे। म्हणजे सरकारला पण समजेल की महिलांना आता 3ही हप्ते त्या ठिकाणी हवे आहेत। बघा, मार्च आणि एप्रिल असे दोघं मिळून तुम्हाला 3000 रुपये दिले जाणार होते। पण आता महत्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे की मार्च महिना जो आहे तो बाकीच आहे, एप्रिल बाकी आहे, सोबतच आता मे महिना पण आपण पाहिला तर मे महिना पण राहिलेला आहे। तर हे 3ही महिन्यांचे पैसे मिळून तुम्हाला 4500 रुपये जे ते तुमच्या अकाउंटला जमा केले जाण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। पुढे बघा, आता दरम्यान अनेक महिलांचा हप्ता कायमचा बंद करण्यात आलाय। बघा, अनेक महिला ज्यांचा हप्ता जो आहे तो कायमचा बंद केलाय का? कारण ई-केवायसी केलेली नाहीये। याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ई-केवायसी। बघा, ई-केवायसी तुम्ही केली नाही म्हणून तुमचा हप्ता हा कायमचा बंद करण्यात आलेला आहे।
ई केवायसी न केलेल्या महिलांचे लाभ बंद झालेले आहेत. बघा लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही ई केवायसी केलेली नाहीये म्हणून तुमचा जो लाभ आहे तो बंद करण्यात आलाय. ई केवायसी करण्याची जी शेवटची तारीख होती ती 30 एप्रिल होती, बरोबर आहे. 30 एप्रिल त्या ठिकाणी होती, इथे डिसेंबर आहे, चूक झालेली आहे. 30 एप्रिल 2026 होती. बघा एप्रिल पर्यंत तुम्हाला केवायसी करण्याची मुदत दिलेली होती. आता मे महिना सुरू आहे, ठीक आहे. एप्रिल पर्यंत तुम्हाला मुदत होती. त्यापूर्वी ज्या महिलांनी केवायसी केली त्यांचाच लाभ सुरू ठेवण्यात आलेला आहे. म्हणजेच काहीतरी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, पडताळणी सुरू होती, याद्या ज्या आहेत त्या फायनल केलेल्या आहेत, कारण तुम्हाला आता पैसे पण द्यायचे आहेत, त्याच्यामुळे याद्या पण फायनल झाल्या आहेत आणि तुमच्या अकाउंटला पैसे पण त्या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. तर बघा दरम्यान मध्ये याच सोबत ई केवायसी मध्ये चुका दुरुस्त केलेल्या महिलांनाच लाभ मिळणार आहे. आता महिलांनी ई केवायसी ची डेडलाईन वाढवण्याची मागणी केली आहे. बघा भरपूर महिला आहेत ज्यांनी ई केवायसी जी आहे ती ई केवायसी ची जी मुदत आहे ती वाढवण्याची पण मागणी केलेली आहे. तुम्हाला पण वाटतंय का ई केवायसी वाढवली पाहिजे, मुदत वाढवली पाहिजे? तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. पुढे बघा आता ई केवायसी साठी लाडक्या बहिणींना मुदतवाढ मिळणार. बघा लाडकी बहीण योजना ई केवायसी डेडलाईन मे एक्सटेंड. लाडकी बहीण योजनेत ई केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. याच सोबत ई केवायसीत दुरुस्ती देखील न केलेल्या महिलांना लाभ मिळत नाहीये. जर तुम्ही ई केवायसी मध्ये दुरुस्ती पण केली नाहीये, ई केवायसी पण केलेली नाहीये, तर तुमचा लाभ बंद करण्यात आलाय. दरम्यान सोलापुरातील जवळपास 1 लाख महिलांनी ई केवायसी केलेली नाहीये. बघा इथे आकडेवारी पण सांगतोय, ज्या महिला सोलापुरातून आहेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सोलापूर लिहून पाठवायचंय. बघा 1 लाख महिला ज्यांनी सोलापूर मधून ई केवायसी केलेली नाहीये, त्यामुळे पात्र असतानाही या महिलांचा लाभ बंद करण्यात आलाय, कारण ई केवायसी केलेली नाहीये. यामुळे लाभ कायमचा बंद होण्याची चिंता सतावू लागलेली आहे. यामुळे महिलांनी जिल्ह्याच्या बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज करून मुदतवाढीची मागणी केलेली आहे. बघा महिलांनी महिला व बालविकास विभागाचं जे ऑफिस आहे तिथे अर्ज करून मागणी केलेली आहे की मुदतवाढ मिळावी म्हणून, एक संधी मिळावी असं सांगितलेलं आहे. परंतु अजूनही त्यावर निर्णय जो आहे तो झालेला नाहीये. 15 किंवा 16 मे रोजी महिला व बालकल्याण आयुक्त, उपायुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांची ही बैठक होणार आहे. यात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. जर सकारात्मक निर्णय झाला तर तुम्हाला मुदतवाढ मिळू शकते आणि जर मुदतवाढ मिळाली नाही तर तुमचा लाभ जो आहे तो बंद केला जाणार आहे. आता महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या बघा, ई केवायसी जी आहे ती तुम्हाला 30 एप्रिल पर्यंत करण्याची मुदत होती, तुम्ही तो केलेला नसेल तर तुमचा लाभ बंद होईल. आणि 15 किंवा 16 मे रोजी जी काही बैठक होणार आहे या बैठकीमध्ये तुमच्या हप्त्या वाटपाच्या संदर्भात पण निर्णय होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. हप्ता वाटप जो आहे त्याची पण निर्णय होण्याची चिन्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती लाडक्या बहिणींनो. तुम्हाला एकतर 4,500 रुपये येऊ शकतात किंवा 3,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा केले जाऊ शकतात. तुम्हाला काय वाटतंय, 3,000 रुपये मिळाले पाहिजे की 4,500 रुपये? कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.